ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, इंटरनेट. आता इंटरनेटमध्ये बेसिकली आपल्याला वेगवेगळ्या टाईपची कनेक्शन्स बघायचे काय काय आहेत. त्याच्यानंतर आपण सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या वापरतो याबद्दल माहिती बघायची. आता आपण सुरुवात करूया इंटरनेटच्या डेफिनेशन पासून. आता आपण सगळे इंटरनेट वापरतो, पण ऍक्च्युअल त्याची डेफिनेशन बघा काय. तर द इंटरनेट इज अ वर्ल्ड वाईड कलेक्शन ऑफ कम्प्युटर्स नेटवर्क्स cooperating with each other to exchange the data using a common software standard. ठीक आहे. एका ठराविक सॉफ्टवेअरने आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतो, डेटा एक्सचेंज करतो, आणि हे सगळं काय तर वर्ल्ड वाईड आहे. आपल्याला इंटरनेट वापरण्यासाठी आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यामधल्या व्यक्तीशी थ्रू इंटरनेट कम्युनिकेशन करू शकतो. ठीक आहे. इट इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज the global communication systems of diverse interconnected computer networks for the exchange of information. So वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या, की मला इंटरनेटला हे पण म्हणता येईल, मला ते पण म्हणता येईल. पण त्याच्यातला मेन गोष्ट आपली काय आहे तर कम्युनिकेशन करणं, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणं. ठीक आहे. म्हणून त्याला इन्फॉर्मेशन सुपर हायवे असं पण म्हणतात. ठीक आहे. सो या झाल्या बेसिक इंटरनेटच्या डेफिनेशन्स. आता आपण इंटरनेट खूप वेळा म्हणजे रोज कायमच वापरतो, पण ही त्याची ऍक्च्युअल फॉर्मल डेफिनेशन झाली. आता इंटरनेटला कोणी कंट्रोल नाही करू शकत, म्हणजे इंडिव्हिज्युअल किंवा एखादा ग्रुप आहे की त्याने ते ओन केलंय किंवा कंट्रोल करतोय. बट ते जे काही आहे ते सगळं कनेक्टेड आहे एकमेकांना, आणि ते एक मोठं नेटवर्क म्हणून आपल्याला दिसतं. पण जरी त्याला कोणी कंट्रोल करत नसलं तरी काही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या ऑर्गनायझेशन्स हे सगळं इंटरनेट स्मूथली चालावं म्हणून काम करत असतात. मग त्यापैकी पहिली ऑर्गनायझेशन बघा काय, द इंटरनेट सोसायटी. त्यांचं काम काय तर ते स्टँडर्ड सेट करतं की डेटा कसा असावा, त्याचं काय क्वालिटी असावी, त्याचं स्टोरेज किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही स्टँडर्ड्स असतात बेसिक, की या वे मध्ये कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, हे सगळं स्टँडर्ड सेट करण्याचं काम इंटरनेट सोसायटीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंटर एनआयसी, म्हणजेच द इंटरनेट नेटवर्क इन्फॉर्मेशन सेंटर. यांचं काम काय तर रजिस्ट्री अँड क्लिअरिंग हाऊसेस यांच्याबद्दल काम बघणं, ऍड्रेसेस साठी. आता आपण वेबसाईट वेगवेगळ्या रेफर करतो, त्या वेबसाईटला बेसिकली काही ना काहीतरी ऍड्रेसेस असतात. असं होत नाही ना की एक ऍड्रेस देऊन मी दोन वेगवेगळ्या वेबसाईट्स ओपन करतो, असं नसतं. ते युनिक असतात सगळं. मग याचं काम जे काही आहे ऍड्रेसेसशी रिलेटेड, ते सगळं इंटरनेट नेटवर्क इन्फॉर्मेशन सेंटरकडे आहे स्मूथली वर्किंगसाठी. आणि त्यातली थर्ड ऑर्गनायझेशन आहे ती म्हणजे IETF, द इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स. ठीक आहे. इट डिस्कसेस द टेक्निकल अँड ऑपरेशनल प्रॉब्लेम्स ऑन द इंटरनेट. इंटरनेटशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा टेक्निकल इश्यूज असतील, याच्याशी रिलेटेड जे काम आहे ही सोसायटी म्हणजे ही टास्क फोर्स काम बघते. मग या तीनही ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत, या तिन्ही ऑर्गनायझेशन्स मुळे आपलं जे काही इंटरनेट आहे ते स्मूथली वर्क होतं. ठीक आहे. यांचा कंट्रोल म्हणजे यांनी विकत घेतलं इंटरनेट किंवा यांच्या मालकीचं आहे असं काही नाही. हे काम करतात आणि त्यामुळे आपलं इंटरनेट व्यवस्थित सगळं चालतं. ठीक आहे. मग हे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आता ऍक्च्युअल इंटरनेटमुळे काय करता येतं, तर याची आन्सर्स आपल्याला हजारो मिळू शकते. ठीक आहे. आपण फक्त थोडक्यात बघूया की काय काय त्याचे आपल्याला फायदे आहेत. तर पहिला एक मोठा फायदा आहे की सर्च इंजिन्स आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो. मग सर्च इंजिन्स आपली कुठली कुठली आहेत तर गुगल आहे, मायक्रोसॉफ्टचं बिंग आहे, याहू आहे, खोज आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्च इंजिन्स मधून आपण आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन आपण मिळवू शकतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेल्स, ईमेल्स ज्याला आपण म्हणतो, ते आपण पाठवू शकतो, आपण रिसिव्ह करू शकतो. त्याच्यातनं आपल्याला डेटा कोणाला तरी पाठवता येतो, आपल्याला डेटा रिसिव्ह सुद्धा करता येतो. हे शक्य कशामुळे तर इंटरनेटमुळे आहे. त्याच्यानंतर ऍक्सेस करू शकतो वर्ल्ड लार्जेस्ट इंडेक्स लायब्ररी. बघा, तुम्ही कधी लायब्ररीज बघितल्यात का वेबसाईटवर, इंटरनेटवर? तर वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररीज आपल्याला इंटरनेटवर ऍक्सेस करता येतात. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर्स वेगवेगळ्या प्रकारची डाउनलोड करता येतात, जे आपण सॉफ्टवेअर डाउनलोड करतो आणि आपल्या कम्प्युटरवर इन्स्टॉल करतो आणि आपण वापरतो. त्याच्यानंतर
चॅट सेशन्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. ठीक आहे, आता आपण ही लेक्चर्स घेतोय, हे गुगल मीट हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं एक प्रकारचं. त्याच्यानंतर चॅट सेशन्स मध्ये तुम्हाला कदाचित माहित नसेल, पूर्वी याहूच्या वेगवेगळ्या रूम्स असायच्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चॅट सेशन्स असायची. तर ती चॅट सेशन्स आपल्याला शक्य आहेत थ्रू इंटरनेट. त्याच्यानंतर वेबसाईट सेटअप करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स आपल्याला बघताही येतात, किंवा आपण त्याच्यामध्ये आपली ही वेबसाईट तयार करू शकतो. आपला कदाचित प्रॉडक्ट असेल, आपली कंपनी असेल, तर आपली आपण त्याची वेबसाईट तयार करून ती वेबसाईट इंटरनेटवर टाकू शकतो, जेणेकरून बाकीचे लोक त्याच्यामध्ये बघू शकतील. आणि याशिवाय अजूनही भरपूर गोष्टी आहेत. तुमच्या इंटरेस्ट असलेल्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये फाइंड आउट करू शकता. तुम्ही न्यूजपेपर वाचू शकता. त्याच्यानंतर लिगल इन्फॉर्मेशन असेल तर ती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघता येते. बुक्स ऑनलाईन वाचता येतात. गेम सुद्धा कदाचित ऑनलाईन काही जण खेळतात. तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर गोष्टींसाठी इंटरनेट हे वापरता येतं. त्यापैकी आपण फक्त थोडेच गोष्टी बघितल्या आहेत, पण जर अशा गोष्टी लिहायला गेलो तर आपल्याला अख्खा 100 मार्काचा पेपर सुद्धा त्याच्यावर एक मोठा क्वेश्चन काढता येणं शक्य आहे. पण बेसिक आपल्याला माहिती पाहिजे की इंटरनेट आपल्याला कुठे कुठे वापरता येईल, त्याच्या सर्व्हिसेस काय आहेत एक्सेट्रा. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे कनेक्शन्स. आता इंटरनेट आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण ते वापरतो. पण आपण आता काय करतो, एकतर आपण मोबाईलचं नेटवर्क वापरतो, किंवा आपण एकतर घरी ब्रॉडबँड घेतलेलं असतं, त्याच्यातनं आपण इंटरनेट वापरतो. पण मग बेसिकली वेगवेगळी कुठली कनेक्शन्स आहेत ज्याच्यामधनं आपल्याला इंटरनेट वापरता येतं, तर ती आता आपण वेगवेगळे टाइप्स त्याचे बघणार. अकाउंट्स, इंटरनेट अकाउंट वापरण्यासाठी वेगवेगळे अकाउंट्स इंटरनेट वापरण्यासाठी. मग त्यामध्ये पहिलं आहे द केबल इंटरनेट अकाउंट. ठीक आहे. आता केबल इंटरनेट अकाउंट काय आहे, तर इट इज ऑफर्ड ओनली बाय द केबल टीव्ही कंपनी. तुमच्याकडे जे काही केबल टीव्हीचा जो कोणी प्रोव्हायडर असेल, तो केबल टीव्ही प्रोव्हायडर तुम्हाला त्याच्यातनं इंटरनेट देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यातनं केबल इंटरनेट तुमच्या घरी येऊ शकतो. मग आता जी लाईन तुमची टीव्ही सिग्नलची असेल, त्या टीव्ही सिग्नलच्या लाईन मधनच तुम्हाला त्याच्यामधलं केबलचं इंटरनेट मिळू शकतो. त्याच्यासाठी वेगळं वायरिंगची त्याच्यामध्ये गरज नसते. ठीक आहे. केबल इंटरनेट कॅन सपोर्ट ग्रेटर स्पीड दॅन द शेल अकाउंट. आता शेल अकाउंट आपल्याला पुढे जाऊन बघायचं की काय आहे. पण ह्या टाईपच्या अकाउंट मध्ये आपल्याला शेल अकाउंट पेक्षा जास्त स्पीड मिळते. मग आता हे कनेक्शन बेसिकली कशी करायची असतात, तर तुमची जी काही टीव्हीची केबल आलेली आहे त्यातनंच तुम्हाला इंटरनेट मिळतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला केबल मॉडेम असतो की जो तुमच्या पीसीला कनेक्ट करायचा असतो, आणि मग पीसी मध्ये इथरनेट कार्ड इन्स्टॉल करायचं, आणि मग केबल मॉडेम आणि थ्रू दॅट इथरनेट कार्ड तुमच्या पीसीला इंटरनेट मिळू शकतं. वायरिंग जे आहे ते फक्त तुमचं बाहेर न येणारं फक्त केबल असेल जी टीव्हीची, तेच वायरिंग असतं. आणि पुढे जाऊन तुम्हाला कनेक्टर्स लागतात की जे ऍक्च्युअल पीसीला तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी. तर हे झालं तुमचं केबल इंटरनेट. मग याची ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्यापैकी ऍडव्हान्टेजेस बघा काय काय आहेत. तर व्हेरी हाय कनेक्शन स्पीड, तुम्हाला इंटरनेट चांगल्या स्पीडचं मिळतं. वापरायला कन्व्हिनियंट आहे, कारण वायरिंग तुमच्याकडे एकच आहे, तुमचं जे काही केबल टीव्ही आलेली आहे त्याच्यामधनच तुम्हाला केबल इंटरनेट मिळणार आहे, त्यामुळे कन्व्हिनियंट आहे. त्यानंतर कनेक्शन स्पीड इज नॉट अफेक्टेड बाय द डिस्टन्स फ्रॉम द प्रोव्हायडर. ठीक आहे. तुमचा प्रोव्हायडर हा कितीही लांब असू दे, इट डझंट मॅटर, डिस्टन्स मॅटर करत नाही कनेक्शन स्पीडसाठी. तुम्हाला जेवढा स्पीड त्याच्या इथे मिळणार आहे तेवढाच स्पीड तुम्हाला तुमच्या इथे सुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर इट डज नॉट अफेक्ट द फोन लाईन. ठीक आहे, कारण मुळात फोनशी काही संबंधच नाहीये, त्यामुळे फोन लाईनला काही फरकच पडत नाही. तुमचा फोन आहे तसाच चालू राहतो आणि तुम्हाला इंटरनेट मिळतं. आता हे तुम्हाला कदाचित जरा वियर्ड वाटेल, पण आपल्याला पुढे जाऊन एक टाईप बघायचा आहे ज्याच्यामध्ये फोन लाईनवर काय अफेक्ट होतो त्याचा. ठीक आहे. त्यामुळे केबल इंटरनेट असेल तर तुमच्या फोन लाईनला तो अफेक्ट करत नाही. इझी टू सेटअप अँड मेंटेनन्स आणि सेटअप करणं खूप सोपं आहे, कारण केबलिंग मुळात वायरिंग एकच आहे आणि ते सगळं तुमच्या केबलशीच रिलेटेड आहे. सो तो तुम्हाला सर्व्हिस देणारा माणूस असणार, तो सुद्धा मेंटेन सुद्धा करणार आहे. हे सगळे तसे ऍडव्हान्टेजेस आहेत केबल इंटरनेटचे. जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसेच डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. मग त्यापैकी डिसएडव्हान्टेजेस बघा काय, तर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन डायल अप अँड डीएसएल कनेक्शन. ही डायल अप आणि डीएसएल कनेक्शन ही दोन अकाउंट्स आहेत जी पुढे आपल्याला शिकायची, जे आपण वेगवेगळे टाइप्स शिकतोय. त्यापैकी केबल इंटरनेट हा एक टाईप आहे, डीएसएल हा एक टाईप आहे, डायल अप हा एक टाईप आहे. मग कम्पेअर केलं उरलेल्या दोघांना तर केबल इंटरनेट महाग पडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हायर सिक्युरिटी रिस्क दॅन डायल अप और डीएसएल, कारण केबल इंटरनेट तुमचं 24 तास चालू असणार.
कनेक्शन हे कायम तुमचं ऑनच असणार आहे, त्याच्यातनं इंटरनेट येतच राहणार आहे, तुम्ही वापरा का नका वापरू, तुमचं कनेक्शन कायम ऑनच राहतं. त्याच्यानंतर बँडविड्थ इज शेअर्ड ओव्हर द सेम केबल लाईन. जे काही तुम्ही बँडविड्थ वापरता ते तुमचं एक तुमची केबल लाईन एकच असते, म्हणजे बाजूला असेल किंवा दुसरीकडे कुठे केबल त्यांनी घेतली असेल आणि त्यांनी सुद्धा इंटरनेट घेतलं असेल, तर तुम्हाला कनेक्शन स्पीडवर मात्र फरक पडतो. कारण एकाच वेळेस एकाच लाईनवर जास्त नंबर ऑफ पीपल जर ते इंटरनेट वापरत असतील तर तुमच्या कनेक्शन स्पीडवर फरक पडतो. कनेक्शन स्पीडवर मगाशी आपण फरक पडत नाही असं म्हटलं, ते डिस्टन्स होतं, सर्व्हिस प्रोव्हायडरचं डिस्टन्स आणि आपल्या घरामधलं इथपर्यंतचं डिस्टन्स हे मॅटर करत नाही. पण जर त्या लाईनवर नंबर ऑफ युजर्स जास्त झाले तर मग मात्र तुमचा कनेक्शन स्पीड कमी होतो. आणि शेवटी आहे द कॉस्ट ऑफ केबल इंटरनेट ऍक्सेस इज ऑलवेज टायड अप विथ द केबल टीव्ही चार्जेस. म्हणजे तुम्ही केबल टीव्ही तर तुम्हाला आधी घ्यावा लागणार. तुम्ही म्हणाल मी डिश घेईन आणि याचं केबलचं इंटरनेट घेईन, तर तसं नाहीये. तुम्हाला ती केबल टीव्ही पण घ्यावी लागते आणि त्याचं इंटरनेट घ्यावं लागतं. नुसतं इंटरनेट मिळत नाही. म्हणजे मला त्याचे जे काही चार्जेस आहेत हे मंथली फिक्स झाले आणि शिवाय इंटरनेटचे चार्जेस. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी आलं की मला जर नेट हवंय, जर मला केबल इंटरनेट हवंय, तर मला कंपल्सरी केबल टीव्ही चार्जेस सुद्धा द्यावे लागणार. मग हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. ठीक आहे. जर बाकीच्या गोष्टींशी कम्पेअर केलं, जर लोकेशन्स बघितली आणि मला तिथे कुठलं नेटच मिळत नाहीये आणि मला केबल इंटरनेट मिळतंय, तर ते मी काही कॉस्टली आहे म्हणणार नाही, कारण माझ्याकडे तेव्हा ऑप्शनच नसेल. पण माझ्याकडे 4-5 ऑप्शन्स आहेत आणि जर मी केबल इंटरनेटचा ऑप्शन चूज केला तर मग मात्र मला केबलचे सुद्धा चार्जेस त्याच्यामध्ये द्यावे लागतील. ठीक आहे. मग हे झालं तुमचं केबल इंटरनेट अकाउंट. आता परत याच्यावर नोट येणार की केबल इंटरनेट अकाउंटवर नोट लिहा, म्हणजे मग तुम्हाला त्याचे फीचर्स लिहावे लागतील, त्याचे ऍडव्हान्टेजेस लिहावे लागतील, त्याचे डिसएडव्हान्टेजेस लिहावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण टाईप, तो म्हणजे डीएसएल ब्रॉडबँड अकाउंट. आता हे फॅमिलियर आहे. डीएसएल स्टँड फॉर डिजिटल सबस्क्रायबर लाईन. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला येऊ शकेल. त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी आपल्याला डीएसएल मोडेम लागतो ते इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी. आता ही खूपच कॉमन अकाउंट आहे की जे डे टू डे आपण वापरतो. घरामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये असेल, छोटी ऑफिसेस असतील तर तिथे याच टाईपचं ब्रॉडबँड वापरलं जातं. ठीक आहे. आता डीएसएल ही जी काही टेक्नॉलॉजी आहे, इट प्रोव्हाइड्स डिजिटल डेटा ट्रान्समिशन ओव्हर द वायर्स ऑफ लोकल टेलिफोन नेटवर्क. म्हणजे जो काही आपला लोकल टेलिफोन नेटवर्कची वायर असेल त्याच्यामधनं आपल्याला मिळणारं इंटरनेट आहे. एकदम बेसिक एक्झाम्पल म्हणजे बीएसएनएल ब्रॉडबँड. हे डीएसएल नेटवर्कच असतं. हे जे काही आहे ते आपल्या घरामध्ये लँडलाईन असतो आणि त्या लँडलाईन मधनं आपल्याला इंटरनेट मिळत असतं. मग याचा कनेक्शन स्पीड जो काही आहे तो व्हेरी होतो 128 केबीपीएस पासून 2 एमबीपीएस पर्यंत. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन द सर्व्हिस प्लॅन तुम्ही काय घेताय आणि तुमचा प्रोव्हायडर कोण आहे. आता बीएसएनएल मी घेतलं तर आता त्याचे सुद्धा 8 एमबीपीएस, 10 एमबीपीएस, इव्हन 100 एमबीपीएस चे सुद्धा प्लॅन येतात. ठीक आहे. जसं तुम्ही डीएसएल ब्रॉडबँड वापरताय तसंच अजूनही काही ब्रॉडबँड असतील की जे तुम्हाला फोन नेटवर्क वरनं मिळत असतील, त्यांचेही स्पीड तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता हा पोर्शन आपला जो काही आहे तो आपला 2-3 वर्षापूर्वीचा सेट केलेला आहे. ऑलरेडी आपण टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स वापरतो, पण आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन जी काही आहे ती प्रिव्हियस जे काही वापरतात त्याच्यावरनं हे सगळे नोट्स तयार केलेले आहेत. म्हणजे मी तयार केलेलं नाहीये, हे युनिव्हर्सिटीच्या नोट्स आहेत. त्यामुळे ते 2 एमबीपीएस पर्यंत त्यांनी स्पीड म्हटलंय, पण आता स्पीड सुद्धा 100 एमबीपीएस पर्यंत जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे तो म्हणजे एडीएसएल. म्हणजे काय? इट स्टँड फॉर असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. मग याच्यामध्ये काय असतं बेसिकली, तर अपलोड स्पीड हा डाउनलोड स्पीड पेक्षा कमी असतो एडीएसएल मध्ये. डीएसएल मध्ये तुमचा अपलोड स्पीड डाउनलोड स्पीड सेम असतो, पण एडीएसएल म्हणजे असिमेट्रिक जे काही तुम्ही डीएसएल कन्सिडर करा त्याच्यामध्ये अपलोड स्पीड इज युजली लोअर दॅन द डाउनलोड स्पीड. ठीक आहे. तुम्हाला घेताना सुद्धा असं वेगवेगळं असतं की डाउनलोड स्पीड जास्त हवा की अपलोड स्पीड जास्त हवा, कारण प्रत्येकाचं काम वेगवेगळं असू शकेल. काही जणांना अपलोडिंग जास्त असेल, काही जणांना डाउनलोडिंग जास्त असेल, त्याच्याप्रमाणे ते चूज करू शकतात. पण एडीएसएल मध्ये मात्र अपलोडिंग स्पीड हा डाउनलोडिंग स्पीड पेक्षा कमी असतो. त्याच्यानंतर डीएसएल टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्स डेटा फ्रॉम द कम्प्युटर टू द फोन लाईन व्हाया अ डीएसएल मॉडेम. मला त्याच्यासाठी डीएसएल एक मॉडेम लागतं. इट अलाउज द सायमल्टेनियस ट्रान्समिशन ऑफ डिजिटल डेटा अँड व्हॉइस सर्व्हिसेस. मग आता तुम्ही ज्यावेळेस हे वापरता त्यावेळेस तुम्ही फोनवर बोलूही शकता
आणि तुम्ही इंटरनेटवर सेम टाइम कामही करू शकता. किंवा फॅक्स मशीन असेल तर त्याचा पण वापर करू शकता, फोनचा पण वापर करू शकता. तुम्ही इंटरनेट वापरताय म्हणून तुमचा फोन बंद आहे किंवा फॅक्स मशीन बंद आहे असं होत नाही. ठीक आहे. असं कधीही होत नाही की तुम्ही इंटरनेट वापरताय म्हणून तुम्हाला फोन येणार नाही, किंवा तुम्ही फोन वापरताय त्यावेळेस तुमचं इंटरनेट वर्क होणार नाही, असं डीएसएल मध्ये नसतं. पुढे एका टाईप मध्ये असं असतं. ठीक आहे. सो ही झाली याची फीचर्स. त्यानंतर परत याचे ऍडव्हान्टेजेस. ठीक आहे. त्या पहिला ऍडव्हान्टेज काय, द कनेक्शन स्पीड इज मच फास्टर दॅन डायल अप इंटरनेट ऍक्सेस. ठीक आहे. पुढचा आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे डायल अपचा, त्याच्यापेक्षा डीएसएल ब्रॉडबँडची स्पीड ही जास्त असते. त्याच्यानंतर इंटरनेट आणि फोनसाठी तुमची एकच लाईन असते. ठीक आहे. फोन लाईन मधनच तुम्ही इंटरनेट वापरता आणि त्याच्यामधनच तुम्ही फोनचे वेगवेगळे सर्व्हिसेस वापरता. आणि फोन कराल किंवा फॅक्स कराल त्यावेळेस तुम्हाला इंटरनेटला काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. किंवा तुम्ही इंटरनेटला कनेक्टेड आहात म्हणून तुम्हाला फोन वापरता येत नाही असं काही नाही. तुम्हाला दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये एका वेळेस वापरता येणं शक्य आहे. त्यानंतर हे डेडिकेटेड कनेक्शन असतं. कनेक्शन स्पीड हा तुमच्या बाकीच्या युजर्सवर डिपेंड नसतो. कनेक्शन स्पीड हा बाकीच्या युजर्सवर डिपेंड नसतो. जे केबल इंटरनेटमध्ये होत होतं की कनेक्शन स्पीड हा युजर्सवर डिपेंड आहे पण डिस्टन्सवर डिपेंड नव्हता. डीएसएल मध्ये मात्र तो कनेक्शन स्पीड हा युजरवर डिपेंड नसतो, तो तुमचा स्पेसिफिकली डेडिकेटेड कनेक्शन तुम्हाला दिलेलं असतं. त्याच्यानंतर सेटअप करणं सोपं आहे. ठीक आहे. सर्व्हिस प्लॅन जे काही आहेत ते काही केबल टीव्हीशी आपल्याला रिलेटेड नाहीयेत, त्यामुळे त्याने काही फरक पडत नाही. सो हे सगळे त्याचे ऍडव्हान्टेजेस झाले. आता जसे ऍडव्हान्टेजेस तसे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. स्लाइटली हायर कॉस्ट दॅन डायल अप इंटरनेट ऍक्सेस. ठीक आहे. आता तुम्हाला ते हायर कॉस्ट वाटेल, पण तुम्ही ज्यावेळेस डायल अप इंटरनेट ऍक्सेसचे फीचर्स बघाल त्यावेळेस तुम्ही म्हणाल की ठीक आहे, ब्रॉडबँडच चालेल, डायल अपची गरज नाही. ठीक आहे. त्यामुळे कम्पेअर केलं तर डायल अप पेक्षा जास्त कॉस्ट आहे. त्याच्यानंतर हाय सिक्युरिटी रिस्क दॅन डायल अप. पर्सनल फायरवॉल त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल. सिक्युरिटी हा इश्यू कायम तुमचा राहतोच. त्याच्यानंतर ऑल फोन वायर्स आर नॉट सुटेबल फॉर डीएसएल सर्व्हिसेस. ठीक आहे. तुमची कनेक्शन जी काही आहेत, फोन लाईन्स ज्या काही आहेत त्या सुद्धा मॅटर करतात. जर तुम्ही रुरल एरियामध्ये गेलात किंवा रिमोट एरियामध्ये गेलात तर तिथे असणाऱ्या फोन लाईन्स ह्या जर डीएसएल सर्व्हिसेस साठी कम्पॅटेबल नसतील तर मग मात्र तुम्हाला जरी फोन असला घरात, जरी लँडलाईन असला तरी पण तुम्हाला डीएसएल ब्रॉडबँड घेता येत नाही. ठीक आहे. आता सिटीमध्ये विशेष फरक पडत नाही, ते सगळ्या लाईन्स असतात ब्रॉडबँडला कम्पॅटेबल. पण काही एरियाज आहेत, काही रुरल एरियाज आहेत ज्याच्यामध्ये फोन लाईन्स आहेत पण त्या डीएसएल ला हव्या तशा नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला इंटरनेट थ्रू ब्रॉडबँड वापरता येत नाही. त्याच्यानंतर आता इथे मात्र बघा, डिस्टन्स मॅटर करतं. तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर आणि तुमचं घर याच्यामधलं डिस्टन्स मॅटर करतं. जे केबल इंटरनेटमध्ये डिस्टन्स मॅटर करत नव्हतं पण नंबर ऑफ युजर्स मॅटर करत होते, डीएसएल ब्रॉडबँड मध्ये नंबर ऑफ युजर्स मॅटर करत नाही पण डिस्टन्स मॅटर करतं. म्हणजे मी आता माझ्याकडे ज्यावेळेस बीएसएनएल ब्रॉडबँडचं इंटरनेट घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आमच्या सर्व्हिस पासून म्हणजे सेंटर पासून जर 3 किलोमीटर पेक्षा जास्त लांब तुमचं घर असेल तर आम्ही स्पीडची खात्री देत नाही. ठीक आहे. तुम्ही 3 किलोमीटरच्या आतमध्ये असाल तर तुम्हाला व्यवस्थित कनेक्शन स्पीड मिळेल. जर तुम्ही 3 किलोमीटरच्या बाहेर असाल तर मग मात्र तुम्हाला हवी तेवढी स्पीड मिळेल याची आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही. सो याच्यामध्ये डिस्टन्स मॅटर करतं. मग हे झाले डीएसएल ब्रॉडबँडचे डिसएडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर नेक्स्ट अकाउंट आहे आपलं डायल अप अकाउंट. मगाचपासून येत होतं. आता बघा डायल अप अकाउंट म्हणजे बेसिकली काय, त्याच्यासाठी मोडेम लागतो आणि फोन लाईन लागते. ठीक आहे. फोन लाईन मधनच तुम्ही कनेक्शन एस्टॅब्लिश करता, त्याच्यामधनच तुम्ही इंटरनेट वापरता. म्हणजे दिसताना साधारणतः आपल्याला डीएसएल ब्रॉडबँड सारखं दिसतंय. पण जर तुमची फोन लाईन बिझी असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरनेट वापरता येत नाही. किंवा तुम्ही जर इंटरनेट वापरत असाल तर त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हॉइस कॉल येत नाही. ठीक आहे. आता हे तुम्हाला ऐकून विचित्र वाटेल, तुम्ही हे वापरलेलंही नसेल, मीही कधी वापरलं नाहीये डायल अप अकाउंट. पण पूर्वी होतं की डायल अप अकाउंट ज्यावेळेस असतं त्यावेळेस तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर तुमचे फोन लाईन बिझी असते, तुम्हाला फोन फोन येणारच नाहीत त्याच्यावर. फॅक्स मशीन असेल तर तेही त्याच्यामध्ये वापरता येत नाही. जोपर्यंत तुम्ही इंटरनेट वापरताय तोपर्यंत बाकी काहीही नाही. तुम्हाला कॉल घेता येत नाही, फॅक्स सुद्धा पाठवता येत नाही. आणि याच्यामधला स्पीड बघा, डेटा ट्रान्समिशन रेट इज 56 kbps ऑर लेस. म्हणजे मॅक्झिमम स्पीड तुमचा 56 kbps आहे.
म्हणजे मला 1 MB ची फाईल डाउनलोड करायची असेल तर मला किती वेळ जाईल विचार करा. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्हाला वाटेल की ते जरी डीएसएल ब्रॉडबँड डायल अप अकाउंट पेक्षा कॉस्टली असलं तरी सुद्धा चालेल, मला वापरता येईल, याच्यामध्ये मला डायल अप मध्ये वापरताच येणार नाही. आता डायल अप अकाउंट कोणी आता घेत नाही. ठीक आहे, कारण आता ब्रॉडबँड आले. पण पूर्वीच्या काळी ज्यावेळेस ब्रॉडबँड नव्हती त्यावेळेस सगळ्या लोकांकडे डायल अप अकाउंटच असायची, त्याच्यावरनच ते इंटरनेट वापरायचे. 56 kbps वरच त्यांचा डेटा ट्रान्सफर व्हायचा. ठीक आहे. सो हे सगळे झालं डायल अप अकाउंटचं फीचर्स. मग परत त्याची ऍडव्हान्टेजेस. ठीक आहे. डायल अप, आता ऍडव्हान्टेजेस म्हणजे त्या काळी आपण विचार करूया की डायल अप कनेक्शन इज अवेलेबल टू एव्हरीवन. ठीक आहे. त्याच्यासाठी वेगळ्या फोन लाईन्स लागत नाहीत. तुमच्या ज्या रेग्युलर फोन लाईन्स आहेत, म्हणजे मगाशी जे रुरल एरियामध्ये ब्रॉडबँड पॉसिबल नव्हतं तिथे सुद्धा डायल अप कनेक्शन पॉसिबल असतं. ठीक आहे. रिमोट एरियाजला डायल अप अकाउंट हा एकच चॉईस असायचा. त्याच्यानंतर लो कॉस्ट इफ इंटरनेट इज युज्ड ओनली ओकेजनली. ठीक आहे. कारण याला मंथली फी नव्हती, तुम्ही वापराल तसे तुमचे पैसे जायचे. जसं तुम्ही इंटरनेट वापराल तसे तुमचे त्याच्यामध्ये पैसे जाते. एकदम सुरुवातीला, आता तर आपल्याला इंटरनेटला मोबाईलला 1 GB डेली वगैरे फ्री असतं, पण पूर्वी रिचार्ज असायचे बघा. मग ते रिचार्ज संपले की त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही वापराल त्याला तुम्हाला पैसे असायचे. म्हणजे 10 kbps, 8 पैसे kbps, असे काय ना काहीतरी वेगवेगळे रेट्स असायचे. तुम्ही जेवढं इंटरनेट वापराल तेवढेच तुमचे पैसे कट व्हायचे. सो ज्याला फक्त थोड्या वेळच वापरायचे त्याच्यासाठी ते डायल अप चांगलं होतं. पण ज्याला दिवसभर वापरायचं असेल त्याच्यासाठी मात्र ते डायल अप कॉस्टली पडायचं. ठीक आहे. हे ऍडव्हान्टेजेस. तसेच डिसएडव्हान्टेजेस. एक्सपेन्सिव्ह इफ वन हॅज टू यूज फॉर अ लॉंग इंटरव्हल्स. म्हणजे मला जर भरपूर वेळ वापरायचं असेल आणि मी डायल अप घेतलं तर मी जेवढा वेळ वापरतोय तेवढं मला ते पैसे पडत जातील. मंथली फी नाहीये त्यामुळे. आता तर मंथली फी वालेच आपल्याला प्लॅन मिळतात. ₹550 अनलिमिटेड इंटरनेट अप टू 100 Mbps, मग ते अप टू 20 GB वगैरे असे काही ना काहीतरी असतील ते. मग आपण ठरवतो की आपल्याला आपला किती युसेज आहे, त्याच्याप्रमाणे आपण वेगवेगळे प्लॅन्स चूज करतो. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेज हा आहे की डेटा ट्रान्समिशन रेट हा खूप स्लो असतो. इट इज नॉट सुटेबल फॉर द व्ह्यूइंग द मल्टीमीडिया कंटेंट किंवा रिच वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, अॅनिमेशन आहे, ग्राफिक्स आहेत. ते बघायचं असेल तर आपल्याला डायलअपचा काही उपयोग नाही, कारण तुमचा डेटा लोडच होणार नाहीये. त्याच्यानंतर मग फोन लाईन तुमची ऑक्युपाईड राहते. तुम्ही जेव्हा इंटरनेट वापरता त्यावेळेस तुमचे फोन कॉल्स येत नाही, ते बंद होतात. त्यामुळे हे सगळे झाले तुमचे डायल अप अकाउंटचे डिसएडव्हान्टेजेस. आता ही अशी वेगवेगळी अकाउंट्स आहेत आणि त्याचे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत. आता त्यातला अजून एक अकाउंट आहे, दोन आहेत. त्यातलं एक आहे टर्मिनल किंवा शेल अकाउंट. ठीक आहे. आता टर्मिनल आणि शेल अकाउंट बघा काय, तर इट प्रोव्हाइड्स अ टेक्स्ट बेस्ड इंटरफेस टू द वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणारा फक्त टेक्स्ट बेस्ड कंटेंट जो आहे वेबसाईटवरचा तेवढाच त्याच्यामध्ये दिसणार. तुम्हाला ग्राफिक्स वगैरे काही दिसणार नाही, अॅनिमेशन्स दिसणार नाही. ठीक आहे. आता हे आपल्याला वापरण्यासाठी काही फिजिबल नाहीये, पण हे अकाउंट पूर्वी होतं त्याच्यामधनं तुम्हाला इंटरनेट वापरता यायचं. त्याच्यानंतर याच्यासाठी एक वेगळं सॉफ्टवेअर लागायचं. ठीक आहे. त्याला टेलिक्स असं म्हणायचं. डॉस बेस्ड कम्युनिकेशन प्रोग्राम लाईक टेलिक्स सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामधनं तुम्ही ते इंटरनेट वापरायचा. त्याच्यानंतर ब्राउझर असायचा लिंक्स नावाचा, की जो टेक्स्ट बेस्ड असेल त्याच्यामध्ये ग्राफिक्स दिसणार नाही, त्याच ब्राउझर मधनं तुम्हाला इंटरनेट ऍक्सेस करता यायचं. आता हे अकाउंट चिपेस्ट होतं सगळ्यांमध्ये. अरे अर्थात चिपेस्ट असणारच, कारण काही दिसतच नाहीये, म्हणजे ग्राफिक्स नाही, स्पीड कमी, त्यामुळे हे अकाउंट तुमचं चिपेस्ट होतं. पण जिथे कुठे शक्य नाहीये, ज्याला फक्त टेक्स्टच बघायचे असे जे कोणी असेल ती लोक हे टर्मिनल आणि शेल अकाउंट वापरायचे. ठीक आहे. हे खूप रेअरली युज्ड होतं, कारण बेसिकली आता सगळीकडे सगळ्या वेबसाईट्सवर ग्राफिक, अॅनिमेशन, व्हिडिओ वगैरे असतंच. त्यामुळे मी जर टर्मिनल शेल अकाउंट घरी घेतलं आणि उगाच मी वेबसाईट बघायला घेतल्या तर मला मुळात काही दिसणारच नाही. मला फक्त टेक्स्ट असेल तेवढाच कंटेंट त्याच्यामध्ये दिसणार. सो हे एक झालं अकाउंट, टर्मिनल आणि शेल अकाउंट. आणि त्यातलं शेवटचं अकाउंट आहे द ISDN इंटरनेट अकाउंट, इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. हे ओल्डेस्ट ब्रॉडबँड आहे इंटरनेट ऍक्सेस करण्यासाठीचं. ठीक आहे. इट इज प्रोव्हाइडेड बाय द टेलिफोन सर्व्हिस प्रोव्हायडर. जसा डीएसएल ब्रॉडबँड आपण म्हणतो तसंच हे सुद्धा टेलिफोन सर्व्हिसेस जो कोणी प्रोव्हायडर असेल तोच तो प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्पीड, डेटा ट्रान्समिशन स्पीड हा खूप हाय असतो आणि तो कायम कॉन्स्टंट असतो. आपला डीएसएलचा जरी स्पीड हाय असला तरी पण तो फ्लक्च्युएट होतो कधी कधी.
ठीक आहे, आत्ता स्पीड जास्त चांगला आहे किंवा थोड्या वेळाने कदाचित मग तो डाऊन होतो. असे खूप प्रॉब्लेम्स येत राहतात. पण ISDN नेटवर्क मध्ये स्पीड हा तुमचा कायम कॉन्स्टंट आणि हायच राहतो. त्याच्यानंतर जे काही डिस्टन्स आहे सबस्क्रायबर पासून टू द टेलिफोन एक्सचेंज, हे DSL अकाउंट पेक्षा जास्त असलं तरी पण चालतं. ठीक आहे, मॅक्झिमम डिस्टन्स त्याच्यामध्ये कव्हर होतं. जे DSL अकाउंट मध्ये आपण मगाशी म्हटलं की एका ठराविक लिमिट नंतर तुम्हाला त्याची स्पीड मिळणार नाही, तर ISDN इंटरनेट अकाउंट मध्ये असं काही होत नाही. जरी डिस्टन्स तुम्ही जास्त कन्सिडर केलं कम्पेअर टू DSL, तरी पण चालू शकतं. त्याच्यानंतर आता आता हे काही जास्त वापरलं जात नाही, कारण DSL पेक्षा, सॉरी, ISDN पेक्षा DSL अकाउंट हे चीप आहे आणि फास्टर आहे. प्रॉब्लेम्स आहेत की डेटा माझा स्पीड फ्लक्च्युएट होईल, पण सगळी जर मी कंपॅरिझन केली तर मग मात्र मला ISDN नेटवर्क पेक्षा DSLचं अकाउंट, DSLचं ब्रॉडबँड जे काही आहे ते स्वस्त पडतं. ठीक आहे. याचा ISDNचा जो इनिशियल सेटअप कॉस्ट असतो हार्डवेअरचा, आणि नंतरचे जे काही युसेज चार्जेस असतात ते हाय असतात. अर्थात असणार, कारण जर तुम्हाला ते कॉन्स्टंट स्पीडने इंटरनेट देत असतील तर काही ना काहीतरी कॉस्ट ही DSL पेक्षा जास्तच असणार. पण ज्याला एखाद्याला डेटा म्हणजे स्पीड थोडा फ्लक्च्युएट होऊन चालतोय, तो DSL सारखा चीपर ऑप्शन सिलेक्ट करतो. मग हे सगळे वेगवेगळे टाइप्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला या टाईपच्या कनेक्शन्स घेतल्यानंतर इंटरनेट वापरता येणं शक्य आहे. ठीक आहे, आता तुम्हाला नोट येऊ शकेल की इंटरनेट कनेक्शनचे टाइप्स कोणते कोणते, तर मग हे तुम्ही 5 टाइप्स मेन्शन कराल. मग कदाचित त्याच्यामध्ये मेन्शन करतील की कुठल्या तरी एखादा टाईप व्यवस्थित एक्सप्लेन करा. मग तुम्ही त्याचे फीचर्स घ्यायचे, त्याचे ऍडव्हान्टेजेस घ्यायचे आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस मेन्शन करायचे. ठीक आहे, तर हे झाले तुमचे टाइप्स ऑफ कनेक्शन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, सर्व्हिसेस. इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस. आता ऑलरेडी मगाशी आपण बघितलं की काय काय आपण सर्व्हिस वापरतो, पण आता मात्र त्यांनी डिटेल मध्ये मेन्शन केलंय की वर्ल्ड वाईड वेब म्हणजे बेसिकली काय असतं, इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे काय, मग त्याचे त्याचे सुद्धा प्रोटोकॉल काय असतात, की एखाद्याला मला ईमेल पाठवायचा असेल तर त्याचा ऍड्रेस कसा तयार होतो, मग त्याच्यामध्ये युजर नेम काय असतं, डोमेन नेम काय असतं. तुम्ही आता जरी वेगवेगळ्या वेबसाईट्स वापरता तरी त्या वेबसाईट्सला बघा, काही वेबसाईट्स .in असतात, काही वेबसाईट्स .com असतात, काही .org असतात. मग या वेगवेगळ्या एक्सटेन्शनचं मिनिंग काय आहे, मग सर्व्हिस प्रोव्हायडर कोण, मग ब्लॉग्स म्हणजे काय असतं. अशा आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस इंटरनेटवर जे आपण वापरतो त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती आता घ्यायची आहे. तर त्यापैकी इंटरनेट आपण वापरताना ह्यापैकीच सर्व्हिसेस वापरतो, शिवाय अजून काही सर्व्हिसेस असतात, त्यापैकी ह्या 3 त्यांनी आपल्याला सिलेबस म्हणून आहे. ठीक आहे, त्यातली पहिली बघा, वर्ल्ड वाईड वेब, WWW. बेसिकली इट इज द सेक्शन ऑफ द इंटरनेट. हे काही अख्खं इंटरनेट म्हणजे WWW म्हणजे अख्खं इंटरनेट नाही, इट इज द पार्ट ऑफ द इंटरनेट. ठीक आहे, आता हे WWW हे रॅपिडली वाढतच आहे, कारण वापरायला सोपं आहे आणि कम्युनिकेशन साठी हे सर्वात जास्त वापरली जाणारी मेथड आहे. कारण कुठल्याही कंपनीला एखादं प्रॉडक्ट जर हे करायचं असेल तर तो काय करतो, स्वतःची वेबसाईट करतो आणि त्या स्वतःच्या वेबसाईट वरती त्याची तो सगळी इन्फॉर्मेशन ऍड करतो. कारण याच्यामध्ये मला ग्राफिकल्स म्हणजे ग्राफिक्स पण टाकता येतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची डॉक्युमेंट्स सुद्धा बघता येतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, फोटोज सुद्धा मला वेबसाईट्सवर ऍड करणं शक्य असतं. त्यामुळे ही सर्वात सोपी मेथड आहे ज्याच्यामधनं मोठ्या कंपन्या लोकांशी डायरेक्ट कम्युनिकेट करू शकतील. त्याच्यानंतर मग तुम्ही एक वेबसाईट जरी घेतली तरी त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या पेजेसवर जाता, त्यांना आपण हायपर लिंक्स असं म्हणतो. म्हणजे एकाच वेबसाईटवर एकाच ठिकाणी वेगवेगळ्या फाईल्स मी लिंक करून ठेवलेले असतात, वेगवेगळे पेजेस मी लिंक करून ठेवलेले असतात. सो त्याच्यावर मी क्लिक केलं की वेगळे डॉक्युमेंट्स, वेगळे पिक्चर्स किंवा वेगळ्या इमेजेस मला वेगळ्या डॉक्युमेंट मध्ये बघता येणं शक्य असतं. सो बेसिकली WWW चा वापर हा वेबसाईट्स साठीच असतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स बघण्यासाठी. मग त्या वेबसाईट्स तयार करणारे हजारो लोक असतात, लाखो लोक असतील, की ते त्यांच्या प्रॉडक्टची माहिती देतील. किंवा आता गोगटे कॉलेजची वेबसाईट घेतली तर त्याच्यावर सुद्धा इन्फॉर्मेशन आहे. यंदा तुम्ही बघा ऍडमिशन सुद्धा आय थिंक ऑनलाईन केली आहे. ठीक आहे, मग मला शक्य आहे लोकांना कम्युनिकेट करणं सोपं आहे. आत्ताच्या केसमध्ये
कॉलेजवर नोटीस लावणं आणि मध्ये प्रत्येकाने येऊन नोटीस बघणं याच्यापेक्षा सगळे कॉलेजने इंटरनेटवर टाकलंय, वेबसाईटवर टाकलंय, सगळी लोक डायरेक्टली ऍक्सेस करू शकतात, बघू शकतात, त्यांना इन्फॉर्मेशन समजू शकते. त्याच्यानंतर मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर पहिला ऍडव्हान्टेज आहे त्यातला म्हणजे हायपर टेक्स्ट लिंकिंग डॉक्युमेंट्स विथ इच अदर बाय युझिंग हायपरलिंक्स. मला एकाच वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचा डेटा हायपरलिंक करता येणं शक्य आहे. म्हणजे बघा, तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केली की सगळीच इन्फॉर्मेशन फर्स्ट होम पेजवर असते असं नाही, ते वेगवेगळे टॅब्स असतात. मग मला कॉमर्स डिपार्टमेंटची माहिती हवी असेल तर मी माझ्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाईन, मग तिथे अकॅडमिक्स लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करेन, मग अकॅडमिक डिपार्टमेंट्सवर क्लिक करेन, मग कॉमर्सवर क्लिक करेन आणि मग ऍक्च्युली मी त्या टेक्स्टला जाणार. पण हे सगळं मला शक्य आहे, हायपर लिंक्स मी ऍड केलेली आहेत. मध्ये हायपर टेक्स्ट म्हणजे काय की ज्याच्यावर तुम्ही क्लिक करता ते. त्याच्यानंतर कंटेंट असतो, तो सिम्पल इट इज सिम्पल टू क्रिएट अँड मेक अवेलेबल फॉर यूज. मला वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट वेबसाईटवर ऍड करणं शक्य असतं. मल्टीमीडिया असतं, म्हणजेच इमेजेस असतात, व्हिडिओज असतात, मूवीज असतात, साऊंड असतात, अॅनिमेशन असतं. मग या वेगवेगळ्या प्रकारचा डेटा मला वेबसाईटवर टाकणं शक्य असतं. त्याच्यानंतर मग काही स्टँडर्ड्स फिक्स असतात. जे काही तुम्ही वेब पेजेस ओपन करता ती काही सगळेजण एकाच कुठल्या तरी वेब ब्राउझर मधनं ओपन करत असतील असं नाही, वेगवेगळे ब्राउझर्स असतात, वेगवेगळ्या डिव्हायसेस वरनं तुम्ही ते ओपन करत असता. मग त्याच्यासाठी काही ना काहीतरी स्टँडर्ड्स फिक्स केलेले असतात. म्हणजे एखादी वेबसाईट जर लॅपटॉपवर ओपन केली तर कशी दिसेल, मोबाईलवर ओपन केली तर कशी दिसेल, टॅबवर ओपन केली तर कशी दिसेल, त्याचे व्ह्यूज ठरलेले असतात की ते कसं दिसायला हवं. त्याच्यानंतर वापरणं खूप सोपं आहे. तुम्ही काय करता, जस्ट पॉइंट करता, क्लिक करता. ठीक आहे, वापरणं खूप सोपं आहे. त्याच्यानंतर डाउनलोडिंग फॅसिलिटी आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या नोट्स असतात त्या वेगवेगळ्या वेबसाईट्स वरनं डाउनलोड करता, ई बुक्स डाउनलोड करता. मग मला वेगवेगळ्या गोष्टी डाउनलोड करणं सोपं आहे, चीप आहे आपल्या दृष्टीने. कारण आपण एखादी इन्फॉर्मेशन जी मला हवी असेल ती मी एका सेकंदात इन द सेन्स स्पीडवर डिपेंड आहे, पण मला ती लगेच मिळू शकते आणि मला ती लगेच डाउनलोड सुद्धा करून बघता येऊ शकते. ठीक आहे, आता जर तुम्हाला बुक लागलं तर तुम्ही लायब्ररीत कधी जाणार, मग ते बुक कुठे शोधणार आणि मग ते कधी घेणार आणि मग कधी अभ्यास करणार. मग याच्या ऐवजी कदाचित तुम्ही इंटरनेटवर शोधाल, कदाचित तुम्हाला तुमच्या सेमिस्टर 5चं बुक हे ऑनलाईन मिळू शकेल, त्याची पीडीएफ कदाचित असू शकेल आणि तुम्हाला हे पटकन वेबसाईट वरनं मिळणं शक्य आहे. त्याच्यानंतर कायम तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळत असते इंटरनेटवर. बघा, ठीक आहे, आउटडेटेड काही मिळत नसतं. तुम्ही पुस्तक घेतलं, आता मगाशी म्हटलं तसं की स्पीड त्यांनी अप टू 2 MBPS दिलाय. ऑलरेडी आपणच आता वापरतोय 50 MBPS किंवा 20 MBPS चा स्पीड आणि आपण अभ्यास करतोय 2 MBPS चा स्पीड. तर ते काही अपडेटेड इन्फॉर्मेशन नाहीये त्या पुस्तकामध्ये. पण तुम्ही इंटरनेटवर शोधलं की आता ब्रॉडबँडचे स्पीड्स किती असतात, तर मग मात्र तुम्हाला सगळी लेटेस्ट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मिळत असते. सो हे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत तुमचे WWW चे. मग आता मुळात हे वापरायचं कसं? ठीक आहे, ब्राउझर जो काही आहे तो मला एक लागेल. मग टूल्स दिले आहेत बघा, WWW ची वेगवेगळी टूल्स. मग त्यातलं पहिलं एक टूल आहे ब्राउझर. ठीक आहे, ज्याच्यामधनं आपण ऍक्च्युअल वेबसाईट टाकून बघत असतो. ठीक आहे, सो ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर ऑन द इंटरनेट residing on the internet user's computer which is used to view the text, graphics and presented on the world wide web. मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर्स वापरेन, म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर असेल, फायरफॉक्स असेल, सफारी असेल. सो वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर्स वापरून मला WWW ला कनेक्ट होता येणं शक्य आहे. मग मेन फंक्शन्स काय ब्राउझरशी, तर पहिलं एक आहे कनेक्ट टू द होस्ट मशीन, गेट द डॉक्युमेंट अँड डिस्प्ले इट. म्हणजे तुम्ही टाकता www.resgcrtn.com, पण ऍक्च्युअल तुम्ही त्या वेबसाईटवर जाता म्हणजेच काय करता, तुम्ही ते डॉक्युमेंट जे काही आहे त्या डॉक्युमेंट जिथे स्टोअर केलं असेल तिथे जाता आणि तिथं ते डाउनलोड करता. ठीक आहे, आणि मग ते डाउनलोड करता म्हणजे ओपन करता आणि मग बघता. त्याच्यानंतर रिट्राईव्ह डॉक्युमेंट्स फ्रॉम द मशीन्स स्कॅटर्ड अक्रॉस द इंटरनेट ऍज युजर होप्स फ्रॉम लिंक टू लिंक. वेगवेगळ्या लिंक्स वरनं जाऊन मला वेगवेगळ्या ठिकाणावरून डॉक्युमेंट्स कलेक्ट करता येणं शक्य आहे. त्याच्यानंतर डाउनलोडिंग फाईल्स फ्रॉम रिमोट पीसी टू अवर ओन पीसी. वेगवेगळ्या फाईल्स ज्या काही आहे त्या मी वेगवेगळ्या कम्प्युटर्स. आता तुम्ही जेवढे वेगवेगळे वेबसाईट्स वापरता त्यावेळेस त्या वेबसाईट्स मधला डेटा हा कुठे ना कुठेतरी स्टोअर केलेला असणारच ना. जसं तुम्ही ड्राईव्ह वापरता आणि ड्राईव्हवर डेटा स्टोअर करता, पण म्हणजे तो तुम्ही तुमच्या ड्राईव्हवर जरी स्टोअर केला असेल तरी ऍक्च्युअली स्टोरेज त्याचं गुगलकडे दुसरीकडेच कुठेतरी असणार आहे.
पण तुम्ही तिथनं डेटा रिट्राईव्ह करता आणि मग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी डाउनलोड करता. त्याच्यानंतर आपल्याला वेब पेज प्रिंट करता येतात ब्राउझर मधनं. बघा कधी केली आहेत का तुम्ही? ब्राउझर मध्ये जायचं, कंट्रोल बी टाकलं की तुमचं जे काही होम पेज ओपन झालेलं असेल ते तुम्हाला प्रिंट करता येणं शक्य असतं. त्याच्यानंतर टेक्स्ट फाइंड करता येतं करंट पेजवर. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचं टेक्स्ट जे काही आहे ते तुम्हाला फाइंड आउट करता येणं शक्य असतं. आता वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट जर तुम्हाला रेफर करायच्या असतील तर तुम्हाला त्याचा URL टाकावी लागते, म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, म्हणजे लाईक www.google.com हे तुम्ही त्या वेब ब्राउझर मध्ये टाकता आणि मग ती वेबसाईट ऍक्सेस करता. आता वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट जर तुम्ही म्हणजे एखादी वेबसाईट जर कायम सपोज वापरत असाल तर मग त्या केसमध्ये तुम्हाला ती बुकमार्क किंवा फेवरेट्स म्हणून सेव्ह करता येणं शक्य आहे. आता सर्फिंग करणं वेबसाईट्सवर म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या हायपर लिंक्सवर क्लिक करणं आणि वेगवेगळी वेब पेजेस ओपन करत जाणं. ओके, सो हे सगळं शक्य आहे तुम्हाला युझिंग ब्राउझर. त्याच्यानंतर नेक्स्ट टूल आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, HTML. इट इज अ मेथड ऑफ ऑर्गनायझिंग अँड इंटरलिंकिंग कम्प्युटर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही साऊंड, ग्राफिक्स, अॅनिमेशन, व्हिडिओ या गोष्टी वापरत असता टेक्स्ट बरोबर, त्यावेळेस तुम्हाला सेटअप जो काही आहे इट इज रेफर्ड ॲज अ हायपर मीडिया. ठीक आहे, www वरची जी काही वेगवेगळी पेजेस डेव्हलप केलेली असतात ती ह्या कम्प्युटर लँग्वेजने तयार केलेली असतात, ज्याला म्हणतो आपण हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, HTML लँग्वेज. तुमच्या सगळ्या प्रकारचा डेटा जो आपल्याला वेब ब्राउझर मध्ये वेबसाईटवर दिसतो त्याच्यासाठी आपल्याला ही लँग्वेज लागते. ठीक आहे, मग HTML काय काय प्रोव्हाइड करतं फीचर्स, तर इट अलाउज टेक्स्ट, ग्राफिक्स, मूवीज, अॅनिमेशन टू बिकम द पार्ट ऑफ अ वेब पेज. म्हणजे HTML लँग्वेज वापरून या सगळ्या गोष्टी मला वेब पेजेसवर ऍड करणं शक्य असतं. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स अ वे टू लिंक फ्रॉम वन पेज टू अनदर. ठीक आहे, एकतर त्याच वेबसाईटमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या तरी वेबसाईटला, ज्यालाच आपण हायपर लिंकिंग म्हणतो. म्हणजे मी एखादी वेबसाईट ओपन करेन, त्याच्यावर क्लिक केलं की एकतर मला त्याच वेबसाईटवरचं दुसरं कुठलं तरी पेज दिसेल किंवा मला नवीनच एखादी कुठली तरी वेबसाईट ओपन करायला मिळेल. गुगलमध्ये मी सर्च मध्ये टाकलं क्रिकेट, तर क्रिकेटच्या मला भरपूर वेबसाईट्स मिळतात, मग मी त्याच्यावर कुठे ना कुठेतरी क्लिक करतो, म्हणजे काही गुगलच ओपन होतं असं नाही ना, ते गुगल रिडायरेक्ट करतं त्या वेबसाईटकडे आणि आपल्याला नवीन वेबसाईट ओपन करता येते. त्याच्यानंतर ह्याच लँग्वेजमुळे मला वेब पेजेस प्रिंट करता येतात. ठीक आहे, टेक्स्ट फाइंड आउट करता येतं, जे मगाशीच आपण बघितलं की मला वेगवेगळ्या प्रकारची वेब पेजेस प्रिंट करणं, टेक्स्ट फाइंड आउट करणं, फाइंड करणं हे सगळं शक्य आहे. सो या टूलने मला, म्हणजे या लँग्वेजमुळे मला या गोष्टी सगळ्या पॉसिबल आहे. त्याच्यानंतर हायपर लिंक आहे, परत तेच की वर्ड्स, ग्राफिक्सला मला हायपर लिंक्स देता येतात. हायपर लिंक्स देतो म्हणजेच काय की आपण त्याच्यामध्ये वेब ऍड्रेसेस मेन्शन करतो, म्हणजे त्याच्यावर मी जर क्लिक केलं तर मला त्याच्या बॅकग्राऊंडला असणारी जी काही वेब आहे, वेब लिंक आहे, त्याच्याकडे माझा रिडायरेक्ट मला करता येणं शक्य आहे. ठीक आहे, युजली हे जे काही हायपर लिंक टेक्स्ट असतं ते वेगळ्या कलर मध्ये असतं, जनरली ब्ल्यू आणि अंडरलाईन अशा गोष्टी असतात. म्हणजे खूप ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ब्ल्यू आणि अंडरलाईननेच हायपर लिंक दिसतात, पण असं नाहीये की मी फक्त ब्ल्यू आणि अंडरलाईनच देऊ शकतो. मी वेगळं डिझाईन केलं तर मला वेगळा कलर देता येणं पण शक्य आहे, पण स्टँडर्ड ठरलेलं आहे की हायपरलिंक असेल तर ब्ल्यू द्या. तुम्ही सुद्धा कधी बघा वर्ड मध्ये ईमेल ऍड्रेस टाईप केला आणि एंटर प्रेस केलं की तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये ते टेक्स्ट ऑटोमॅटिक मिळतं, कारण तो स्टँडर्ड कलर ठरलेला आहे. ठीक आहे, तर हायपरलिंकचं ग्राफिक्स असेल म्हणजे इमेज असेल तर त्याला सुद्धा कलर बॉर्डर असते. टेक्स्टला जसा ब्ल्यू कलर असतो तसा इमेजला, ग्राफिक्सला एक कलर बॉर्डर असते. म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यावर क्लिक केलं तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या लोकेशनला जाऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामधलं नेक्स्ट टूल आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, URL, जे मगाशी मी म्हटलं ते की इच वेब पेज हॅज अ युनिक ऍड्रेस अँड कॉल्ड ॲज युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. म्हणजे ज्यावेळेस तुमचा आता ही बघा इथे वेबसाईट आहे www.mu.ac.in/results.html. मग त्याच्यामध्ये बघा काय काय मेन्शन केलंय, तर प्रत्येक URL मध्ये 3 पार्ट्स असतात, एक प्रोटोकॉल पार्ट, एक होस्ट पार्ट आणि एक डॉक्युमेंट नेम. आता हे जे काही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये HTTP:// म्हणजे इट टेल्स द वेब ब्राउझर दॅट
इट इज मेकिंग अ वर्ल्ड वाइड वेब कनेक्शन. ठीक आहे, इट इज द अब्रिव्हिएशन फॉर द हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. मग हा तुमचा प्रोटोकॉलचा पार्ट झाला. ठीक आहे, वर्ल्ड वाईड वेबला कनेक्शन साठी हे आपल्याला लागतं. त्याच्यानंतर ब्ल्यू कलर मध्ये जे दिसतंय ते तुमचं लोकेशन आहे वेब सर्व्हरचं, म्हणजे जिथे वेब पेजेस तुमचे स्टोअर केलेले आहेत. www.mu.ac.in म्हणजे याच्यावर, या लोकेशनवर त्या म्हणजे आता ही मुंबई युनिव्हर्सिटीची वेबसाईट जी काही आहे त्याचा डेटा तुमचा सगळा स्टोअर केलेला असणार. आणि रिझल्ट डॉट HTML म्हणजे ही तुमची ऍक्च्युअल फाईल नेम झालं त्या वेब पेजवरचं. ठीक आहे, जे तुम्हाला ऍक्सेस करायचं आहे. ठीक आहे, युजली डिफॉल्ट पेज तुमचं वेगळं असतं. ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट टाकता त्यावेळेस हे एक वेगळं पेज ओपन केलं आहे. तुम्ही ज्यावेळेस बघा वेबसाईट वर गेलात आणि दुसरं आता सिलेबस वर क्लिक केलं तर तुम्हाला http://www.mu.ac.in हे इथपर्यंत सेम मिळेल आणि स्लॅश मग कदाचित सिलेबस डॉट HTML असं काही ना काहीतरी मिळेल. तुम्ही अजून वेगळं काहीतरी बघितलं तर तुमचं पुढचं फाईल नेम वेगळं असेल, त्याच्याप्रमाणे तुमचं ते बदलत जाणार. पण सुरुवातीचा जो काही पार्ट आहे www.mu.ac.in आणि मग कदाचित स्लॅश इंडेक्स असेल तर ते तुमचं होम पेज असतं. सो कुठलीही तुम्ही वेबसाईट कन्सिडर केली तर त्याच्यासाठी तुम्हाला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा असतोच, कारण बेसिकली त्या वेबसाईटचा ऍड्रेस टाईप करण्यासाठी हे सगळं तुम्हाला टाईप करावंच लागतं. तर मग ही 4 टूल्स आहेत तुमची www साठीची, जी आपण आता बघितली. की त्याच्यामध्ये पहिलं होतं ब्राउझर, त्याच्यानंतर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज होती, हायपर लिंक होती आणि युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर होता. मग याच्यामध्ये परत तुम्हाला नोट लिहायला येईल की गिव्ह द नोट ऑन टूल्स ऑफ www. मग तुम्ही ही 4 नोट्स थोडक्यात मेन्शन करणार. किती मार्काला आहे ते बघायचं. 8 मार्काचं असेल तर किती लिहिणार, 4 मार्काचं असेल तर तुम्हाला जस्ट फक्त मेन्शन करायचं एक दोन वाक्यात प्रत्येकाचं. जर मोठं लिहायला आलं तर तुम्हाला जास्त एलॉबरेट व्यवस्थित करावं लागेल. ओके, ह्या लेक्चरला आपण आज थांबूया इथे. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचंय इलेक्ट्रॉनिक मेल, म्हणजे जे काही आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस बघतोय त्यापैकी फक्त आपण आता www पर्यंत आलो. नेक्स्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक मेल बद्दलचे थिअरी जी काही आहे ती बघूया.